नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आमदार सुहास कांदे यांची निवडणूक प्रचारार्थ आज नांदगाव शहरात पायी प्रचार फेरी काढण्यात आली आहे. सायंकाळी मातंग समाज आणि चर्मकार समाज बांधवांचा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. प्रचार फेरीत मोठ्या संख्येने घराघरातून माता भगिनींनी आमदार सुहास कांदे यांच्यावर ओवाळून औक्षण केलंय. प्रचंड उत्साह, विराट जनसमुदाय, ढोल ताशांच्या गजरात सुहासांनी घरघरात व्यापाऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रचंड उत्साह, विराट जनसमुदाय, ढोल ताशांच्या गजरात अण्णांनी घराघरात व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रचार फेरीत माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार, सौ अंजुमताई कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, शिवाजी पाटील, संजय सानप, दत्तराज झाजेड, महावीर जाधव, शिवसेनेचे नेते, शिवसैनिक, महिला पदाधिकारी प्रचार फेरीत सहभागी झाले. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवासस्थानी चर्मकार व मातंग समाज बांधवांचा स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार सुहास कांदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व संत रोहिदास महाराज यांचे मंगल कार्यालय मंदिर बांधण्यात येईल असे आश्वासित केले. हजारो संख्येने समाज बांधव व महिला एकत्रित येऊन प्रतिभोजनाचा लाभ घेतलाय. चर्मकार व मातंग समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दरम्यान उपस्थित होते. चर्मकार समाजाचे आभार मानतो आणि चर्मकार समाजाने पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो. मला सांगायला अभिमान वाटतो की मनमाडला चर्मकार समाजाला आपण 1.5 कोटी रुपये मंगल कार्याला मंजूर केले. त्याची वर्गवटा सुद्धा झाली. थोड्या दिवसात त्याचं काम सुद्धा होईल. तसेच जिथे जिथे समाज मोठा आहे किंवा एक जिल्हा परिषद गट मिळून आपण चर्मकार समाजाचं मंगल कार्यालय बांधू असे या ठिकाणी चर्मकार या सगळ्या प्रकारामध्ये आता प्रचाराचा हा शेवटचा टप्पा आहे. आपल्यासमोर कुणाचं आव्हान आपल्याला वाटतं? मला माहित नाही. 23 तारीखच सांगेल कोणाचं आव्हान आहे. परंतु तुमच्यासमोर नाही, मला नाही माहिती. जनता, मायबाप जनता ठरवेल आणि तेच आव्हान राहील. तुमचे जुने नेते उद्धव ठाकरे आज तुमच्या मतदारसंघामध्ये येत आहेत. त्यांच्याकडनं खरं तर तुमच्यावरच निशाणा साधला जाणार आहे. नैसर्गिकरित्या माझ्या मतदारसंघातले माझ्या विरोधातच बोलतील. आम्ही उद्धव साहेबांचा आदर करतो. ते काही बोलले तरी आम्ही ऐकून घेऊ. हे नेते तुमचे पूर्वीचे नेते होते, परंतु ठीक आहे, आदर करतो आपण. आदर केला पाहिजे. मोठे नेते, राज्याचे नेते आदर करतो. शिंदे साहेबांनी त्याने पण करतो. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.